बसले असते. काय सांगाल मॅडम, श्री कुल स्वामिनी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही इकडे दीपावलीचा निमित्त भव्य ग्राहक पेठ आयोजित केला आहे, काय सांगाल? पहिलं म्हणजे साहेबांचा धन्यवाद बोलते. कारण मुंबईमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कुर्ला विधानसभेमध्येच पहिल्यांदाच ग्राहक पेठ लागलेली आहे आणि ते पण 1 ते 10 दिवस असं मोठा असा प्लॅटफॉर्म महिलांना अवेलेबल करून देण्यासाठी दिले साहेबांनी. त्यामुळे साहेबांचं पहिलं माननीय कुडाळकर साहेबांचा आभार मानते. दुसरं म्हणजे सामान्य महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत, घर सांभाळून छोटा मोठा उद्योग करत असतात. एक प्लॅटफॉर्म आहे. सर्वीकडे आता सध्या मराठी मोर्चाचा पण विषय चालला आहे. काही जण मला टोल मारत आहेत की मराठा मोर्चा चालू आहे, सर्वीकडे सर्व पेटले आणि तुम्ही काय फराळ वाटताय. तर मी त्यांना एवढंच सांगू शकते की ह्या पण आहेत सर्व, त्या मी जाती धर्माला जात नाही, पण ह्या महिला आहेत, आम्ही सामान्य महिला आहोत. त्यामुळे ना त्यांच्या उद्योगजनांना त्यांना एक वाव भेटला आहे स्वबळावर स्वतःचा उद्योग करण्यासाठी. ह्यांनी जर त्यांनी पाऊल उचललं आहे त्यांच्यासाठीच त्यांना मी प्रोत्साहन करण्यासाठी बोलेन की हे काही टोलसारखं नाही आहे गोष्ट. तर तुम्ही फक्त समजून घ्या आम्हाला, पण आम्ही पण एक गृहिणी आहोत आणि बाई पण भारी बोलतात ना, तशा ह्या सर्व नवदुर्गा आहेत. त्यामुळे ह्या कष्ट करून सर्व घर सांभाळत आहेत. त्यामुळे असं कुणी टोल देऊ नये, तेवढंच. मॅडम, एकंदरीत किती स्टॉल्स आहेत आणि कशा प्रकारचे विविध प्रकारचे वस्तू इथे बघायसाठी मिळतात? वेगवेगळे स्टॉल आहेत, कपड्यांचे आहेत, दिवाळीचा फराळ आहे, लाइटिंग आहेत, पणत्या आहेत, रांगोळी आहे. काही जणांनी घरून जेवणाचे पण पदार्थ वेगवेगळे बनवून आणले. काही बिर्याणी बनवले आहेत, काही मारवाडी टाईपमध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत. कुणी मराठवाड्यामध्ये भाकरी ठेचा केलेला आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने सर्व आहेत. काही महिला आमच्या घरगुती असे तोरण बनवतात, ते पण आहेत. शोच्या वस्तू बनवता आहेत, बॅग आहेत, अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत. हे दिवाळीचा भव्य ग्राहक पेठचा हे पहिला वर्ष आहे की किती वर्षापासून? 2 वर्षापासून तुम्ही राबवतात. या वर्षी कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो मागच्या वर्षापेक्षा? खूप चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे. कारण प्लॅटफॉर्म असा भेटला आहे की रोडवर आहे, स्टेशनच्या बाजूला आहे आणि संध्याकाळची सकाळची खूप भीड असते. त्यामुळे सगळ्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्या खुश आहेत की त्यांचा स्टॉल होतोय. थँक्यू. गव्हर्नमेंट प्रेसला होते, रिटायर झाले आणि आता लोकसेवा करतात. मंगेजी, तुमच्या या कामाची गोष्ट होती आहे, तुम्ही अर्धी लढाई जिंकली. ठीक है. सर कौन? अरे वो लोग कैमरा है ना, हाँ ना येते आम्ही 12 पासून इकडे, तुम्ही 12ला येणार. सर, या मंदिराच्या निळकंठेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही आलात. मी पण फार मोठे साई भक्त आहात, आज शिवभक्त पण झाला असं म्हणा. नक्कीच. बघा, भक्ती हा या भारतभूमीचा एक असा भाव आहे की जो जगामध्ये कुठेही नाही आहे. आणि म्हणून ही जी भक्ती आहे, मग ती कुठल्याही धर्माची असून दे, या देशाला मोठं बनवते, महान बनवते. आणि असंच एक महान कार्य आमचे इथले आमदार मंगेशजी कुडाळकर यांनी केलेलं आहे. शेवटी लोक ज्यांची पूजा करतात ते पूजास्थान त्यांना बनवून देणं याच्या अर्थ दुसरी पुण्याची बाब नाही. आणि म्हणून आमदार कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण मंगेशजी कुडाळकर आहेत. आणि लोकांच्या बोलण्यामधून मला असं दिसलं
की बोलणारी माणसं काम करत नसतात आणि काम करणारी माणसं बोलत नसतात. म्हणून मी मंगेशजींना सुद्धा सांगितलं, सातत्याने काम करत राहा आणि बोलणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही मुंबईतले सर्वोत्कृष्ट आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आता आमदारच का भविष्यात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा त्यांना स्थान? निश्चितपणे त्यांना वरची पदं मिळून दे, त्यांचा खूप प्रगती होऊन दे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि एकंदरीतच आम्ही दिवसरात्र मुंबईसाठी काम करत असतो, महाराष्ट्रासाठी काम करत असतो. सकाळी एक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला गेलेलो होतो वर्ल्ड ट्रेड सेंटरला. मुंबईची हवा कशी शुद्ध बनवायची ह्याच्यावर आम्ही खूप काम करतो आहे. मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे, मुंबई सुंदर राहिली पाहिजे, मुंबई आरोग्यदायी राहिली पाहिजे, तर सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आणि ते काम आमच्या सगळ्यांच्या हातून घडो, हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे. आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना, आणि म्हणून बाळासाहेबांचं हे सुंदर मुंबईचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निळकंठेश्वर देवाने आम्हाला देव, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, राजकीय विषयांवरती तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की जे 31 डिसेंबरची वेळ दिलेली सुप्रीम कोर्टानं, तर केंद्रामध्ये एक अदृश्य शक्ती बसली जी काम करते असं ती म्हणते. एक मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, आपण आपल्या कार्यकर्त्यांपासून लांब गेल्यानंतर काय घडतं याचं उत्कृष्ट उदाहरण हे शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये झालेलं बंड आहे. शेवटी जो नेता असतो त्यांनी कार्यकर्त्यातल्या मनाच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. शेवटी मी ज्या वेळेला मुंबईच्या आमदारांना भेटतो त्यावेळेला मला, काल तर मी सरवणकर साहेबांच्या बरोबर असतो, त्यांनी केलेली कामंसुद्धा तोडून टाकली गेली, केवळ सरवणकर मोठे होऊ नयेत म्हणून. त्यांच्या मतदारसंघामधले जवळजवळ 6,000 ते 7,000 लोक आज त्यांना घरं नाही आहेत, त्यांची इमारती पाडल्या गेल्या, त्यांना नवीन घरं नाही मिळाली. अनेक वेळेला त्यांनी दारं ठोठवली, कोणाची ती दारं सांगत नाही, परंतु त्या गरीब लोकांना न्याय द्यायला कोणी आला नाही. आज तुम्ही बघा, माझ्या मीटिंगमधला पहिला विषय असतो की किती रिडेव्हलपमेंटच्या कामामधल्या लोकांना महिन्याची भाडी मिळाली, त्यांच्या इमारतीची कामं झाली की नाही, कारण या लोकांनी मुंबई उभारलेली आहे. मी मुंबईचा पालकमंत्री झाल्यानंतर अगोदर गिरणी कामगारांसाठी जे एल्फिस्टनचं कामगार मैदान आहे त्याचा पूर्ण कायापालट केलेला आहे. या वर्षीनंतर जसं CCI किंवा जसं गरवारे स्टेडियम आहे तसा कामगारांचा स्टेडियम होणार. संध्याकाळच्या वेळेला त्यांनासुद्धा चांगलं वातावरण मिळालं पाहिजे, 2 असे क्षण मिळाले पाहिजे की जे आनंदाने ते साजरे करू शकतील. अत्युत्कृष्ट सुविधा आम्ही त्यांच्यासाठी निर्माण करतो आणि शेवटी याला शिवसेना म्हणतात. बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या माध्यमातून एक संघर्ष उभारला. त्या काळामध्ये कम्युनिस्टांचं फार मोठं वर्चस्व हे मुंबईवर होतं आणि त्या गिरणी कामगारसुद्धा बाळासाहेबांच्याबरोबर उभे राहिले. मुंबईतला कामगार बाळासाहेबांच्याबरोबर उभा राहिला आणि मुंबईचं रूप बदलत गेलं. मराठी माणसाला त्याचा न्याय हक्क मिळायला लागला. आज आपण कुठे आहोत याचा विचार केला पाहिजे. ज्या हिंदुत्वाबद्दल बाळासाहेब बोलायचे त्यांच्या भाषणाची पहिली सुरुवात हिंदुत्वापासून असायचं, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये गेला. तुम्ही ते विचारच सोडले आणि नुसते टोमणे बॉम्ब मारत राहिला, काय होणार आहे सांगा. संजय राऊतांनी पुन्हा टीका केली आज. त्यांना टीका करण्यासाठी नेमलेलं आहे. सकाळी 9 पासून जे टीका सुरू करतात ते मला रात्रभर तुम्हाला खाद्य देतात आणि आमचा वेळसुद्धा ते फुकट घालवतात. त्याच्यामुळे त्यांनी टीका करत राहिलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नये एवढंच मी सगळ्यांनाच सांगू इच्छितो. काम करत राहा, जनतेची मनं जिंकत राहा. जसं काम दिवस रात्र शिंदेसाहेब करतात, प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते काम केलं तर महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार. मराठा आरक्षणावर 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामध्ये 24 डिसेंबर की 2 जानेवारी असं कन्फ्युजन होत आहे. नेमकं कधीपर्यंत होऊ शकते? मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे असं आहे का की सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. सरकारला आरक्षण द्यायचंच आहे आणि दिलेलं सुद्धा होतं. कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही, म्हणून टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. 2 महिन्याच्या आत सांगितलेलं आहे की जे कुणबी दाखले द्यायचे होते त्याच्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण होईल, सगळ्यांना दाखले मिळायला सुरुवात होईल. म्हणजे मुख्य मागणी मान्य झालेली आहे. दुसरी मुख्य मागणी काय आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं, आणि ती न्यायालयीन लढाई आहे आणि ती सक्षमपणे लढवायला लागेल. ह्याच्यासाठी जे मागणी केलेली आहे
की ज्या सर्वे करणाऱ्या संस्था आहेत प्रत्येक रिजनला द्याव्या. अगोदरच मान्य केलेलं आहे. प्रत्येक रिजनला एक सर्वे असेल जी इन डेप्थ संपूर्ण माहिती मराठा समाजाची काढेल आणि हे सिद्ध करून दाखवेल की मराठा समाज खरोखर मागासलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शेती करणारा मोठा वर्ग हा मराठा समाजाचा होता. पूर्वीच्या काळात जमीनदार होते, परंतु त्या शेतीचे तुकडे 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 होत गेले आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण, खऱ्या अर्थाने नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे आणि ते आमचं सरकार 100% मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आम्ही ते करून दाखवणार. ठीक आहे, थँक्यू. मंदिराला सुरुवात झाल्यापासून अरविंद पांढरकर, अशोक कांबळे आणि सुधाकर काराळे या 3 व्यक्तींनी अशी अविरत मेहनत घेतलेली आहे की त्याला तोड नाही. आज 3 दिवस हा प्रकाश सर खाली यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन श्री प्रकाशजी कांडलकर